आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आपण बघत आहोत मॅथमॅटिक फर्स्ट 12th सायन्स आणि त्या मॅथमॅटिक फर्स्टचं पहिलं चॅप्टर आहे आपलं मॅथमॅटिकल लॉजिक आणि त्या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आज आपण बघणार आहोत। शेवटचा टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट। ठीक आहे, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट। आता बघा, स्विच म्हणजे काय? स्विच म्हणजे काय? स्विच हे असं डिव्हाइस आहे की बघा, स्विच म्हणजे आपण स्विच सगळ्यांनी बघितला आहे, हा टू स्टेप डिव्हाइस आहे, टू स्टेप डिव्हाइस आहे। याचं काम काय आहे की सर्किटमधून करंट म्हणजे ऑन आणि ऑफ। ठीक आहे, हे काय आहे? टू स्टेप डिव्हाइस आहे आणि याचं काम काय? करंट ऑन आणि ऑफ करणे। ठीक आहे, आता समजा एखाद्या सर्किटमधून करंट फ्लो होतो आहे। ठीक आहे, समजा एक आपलं सर्किट आहे। ठीक आहे, हे बघा, हे एक सर्किट आहे, हा आपला स्विच आहे। आता हा जो स्विच दिसतोय हा ओपन आहे। स्विच कसा आहे? ओपन आहे, किंवा यालाच म्हणणार आपण ऑफ स्विच, स्विच ऑफ। ठीक आहे, आणि हा कसा आहे? क्लोज आहे, किंवा त्याला आपण म्हणणार ऑन, यालाच आपण म्हणणार ऑन स्विच। जर स्विच ओपन असेल किंवा ऑन असेल तर त्या स्विचमधून करंट फ्लो होणार नाही। ठीक आहे, आणि समजा स्विच दिलेला स्विच हा क्लोज असेल किंवा ऑन असेल तर त्या स्विचमधून आपला करंट फ्लो होणार आहे। ठीक आहे, म्हणजे काय? स्विच एकतर ओपन असेल किंवा क्लोज असेल, म्हणजेच ऑफ असेल किंवा ऑन असेल। ऑन असेल तर करंट फ्लो होईल, ऑफ असेल तर करंट फ्लो होणार नाही। ठीक आहे, मग बघा, इथून पाठीमागे या चॅप्टरमध्ये आपण जर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही टी असेल, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर आपण इंडिकेट करत होतो टी, बरोबर आहे? दिलेलं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर आपण म्हणत होतो की याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी आहे। ठीक आहे, आता फक्त फरक इथे एवढाच आहे, स्विचिंग सर्किटमध्ये दिलेला स्विच जर क्लोज असेल किंवा ऑन असेल तर आपण म्हणणार त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही 1 आहे। इथे लक्षात, दिलेला स्विच हा क्लोज असेल किंवा ऑन असेल तर आपण म्हणणार त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही 1 आहे, आणि दिलेला स्विच हा ओपन असेल किंवा ऑफ असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू आपण म्हणणार आहे 0। ठीक आहे, म्हणजेच फॉल्स। ठीक आहे, फॉल्स म्हणजेच काय? आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू घेणार 0। आता बघा, स्विच हे दोन प्रकारे असतात, म्हणजे कसं, समजा स्विच हे पॅरलल असतील, टू स्विच इन पॅरलल, टू स्विच इन पॅरलल। समजा दोन स्विच हे पॅरलल असतील म्हणजे काय होईल बघा, समजा हा एक स्विच आहे आणि हा दुसरा स्विच आहे, बरोबर आहे? आणि समजा याला आपण सर्किट जॉईंट केलं, इथे असणारी बॅटरी आपली, समजा इथे असेल लॅम्प या पद्धतीने, आणि आपला करंट असा फ्लो होतो आहे या डायरेक्शनने। ठीक आहे, तर समजा हे दोघी स्विच क्लोज असतील, दोघी स्विच काय असतील? क्लोज। स्विच आपण यसने डिनोट करतो, कॅपिटल एस। मग एक स्विच असेल तर S1, दोन स्विच असेल तर S2। समजा स्विच क्लोज असेल, समजा स्विच क्लोज असेल तर S1, आणि स्विच ओपन असेल तर समजा आपण त्याच्या डोक्यावर लिहितो डॅश। ठीक आहे, स्विच जर ओपन असेल किंवा ऑफ असेल तर त्याच्या डोक्यावर लिहिणार डॅश, आणि स्विच जर ऑन असेल तर सिम्पली फक्त लिहिणार यस, या पद्धतीने। ठीक आहे, बघा, आता आपल्याकडे दोन स्विच आहे आणि हे दोघी स्विच कसे आहे? सिरीजमध्ये आहे। सॉरी, मी सिरीजमध्ये डायग्राम काढली आणि ते पॅरलल लिहिलं। हे दोघी स्विच कसे आहे? सिरीज आहे। तर आता समजा इथून बॅटरीतून करंट फ्लो झाला आणि आपल्याला जर लॅम्प ग्लो करायचा असेल तर कंडिशन काय आहे? स्विच S1 सुद्धा क्लोज असणं गरजेचं आहे आणि स्विच S2 सुद्धा क्लोज होणं गरजेचं आहे। ठीक आहे, म्हणजे कसं, करंट हा S1 मधून पण आणि S2 मधून सुद्धा काय झाला पाहिजे? फ्लो। काय याला इथं अँड S1 अँड S2 दोघीही, S1 आणि S2 दोघी कसे पाहिजे? क्लोज। तेव्हा काय होणार आहे? आपला लॅम्प ग्लो होणार आहे। ठीक आहे, म्हणजे सिरीजमध्ये जर स्विच असतील तर तिथे वापरतो आपण कंजंक्शन। ठीक आहे, तिथे वापरतो आपण कंजंक्शन। आता कंजंक्शनचा ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती आहे, कंजंक्शनचा ट्रूथ टेबल माहिती आहे काय आहे? बोथ टी असेल तर टी। आता आपण स्विचिंग सर्किटमध्ये जातोय म्हणून काय म्हणणार? दोघीही 1 असतील। ठीक आहे, दोघीही 1 म्हणजे दोघी स्विच ऑन असतील
तर करंट फ्लो होईल. ठीक आहे. अदरवाईज काय येणार आपली ट्रूथ व्हॅल्यू 0. ठीक आहे. दोघीही व्हॅल्यू 1 असतील तर 1, अदरवाईज 0. हे झालं कोणासाठी? सिरीजसाठी. समजा दोघी स्विच हे पॅरलल असतील, दोन स्विच कसे असतील? टू स्विच इन पॅरलल. म्हणजे डायग्राम कशी येईल बघा. हा आपला असेल पहिला स्विच, हा असेल दुसरा स्विच, या पद्धतीने. ठीक आहे. आणि या दोन स्विचला हा असेल बॅटरी आणि हा इथे असणारे लॅम्प, या पद्धतीने. ठीक आहे. करंट फ्लो होईल या डायरेक्शनने, या पद्धतीने आपला करंट फ्लो होईल. आणि समजा स्विचला दिलं S1 नाव, याला S2 नाव. ठीक आहे. आता बघा, आपल्याला जर लॅम्प ग्लो करायचा असेल तर काय कंडिशन आहे? इथून करंट आपला फ्लो झाला पाहिजे. फ्लो झाल्यानंतर तो S1 मधून जरी गेला आहे असा तरी आपला लाईट लागणार आहे, किंवा S2 मधून गेला बघा, करंट असा आला, इथून खाली आला आणि S2 मधून जरी गेला तरी आपला लाईट ग्लो होणार आहे. म्हणजे काय येतं आहे की आपल्याला दोघींमधून करंट गेलाच पाहिजे असं नाही, एकामधून गेला तरी आपला लाईट काय होतो आहे? ग्लो. म्हणजे काय? ॲटलिस्ट वन स्विच ऑन असेल किंवा ॲटलिस्ट वन स्विच ऑफ असेल तरी काय होतं आहे? सॉरी, ॲटलिस्ट वन नाही, ॲटलिस्ट वन स्विच ऑन असेल किंवा ॲटलिस्ट वन स्विच क्लोज असेल. ठीक आहे. क्लोज आणि ऑन, तर आपला लॅम्प काय होणार आहे? ग्लो होणार आहे. म्हणजे कोणतं? S1 और S2. कोणतं कंपाऊंड आली तर ऑर. ठीक आहे. इथं जॉईंट कशाने करणार आपण? ऑरने. ठीक आहे. लॉजिकल कनेक्टिव्स कोणतं आलं? ऑर. म्हणजे एकतर S1 मधून गेला पाहिजे किंवा S2 मधून. दोघीमधून गेला तरी लॅम्प लागणार आहे आणि ॲटलिस्ट एकातून गेला तरी आपला लॅम्प लागणार आहे. मग आपल्याला ऑरची ट्रूथ टेबल माहिती आहे. ऑरचं ट्रूथ टेबल काय आहे? ॲटलिस्ट वन ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे T. म्हणजे इथं आपण म्हणणार ॲटलिस्ट वन व्हॅल्यू 1 असेल तरी आपली व्हॅल्यू येणार आहे 1, आणि दोघी 1 असल्या तर तरी येणार आहे 1. ठीक आहे. आपण आता बघूया एक्झरसाइज 1.5. 1.5 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड राईट इनपुट आउटपुट टेबल. आपल्याला काही सर्किट दिलेलं आहे आणि त्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहून इनपुट आउटपुट टेबल आपल्याला लिहायचं आहे. आता जर आपण सर्किटकडे बघितलं आपल्या लक्षात येतं की समजा इथून करंट असा फ्लो होतो आहे आणि इथे लगेचच दोन काय येत आहे? दोन स्विच किंवा दोन सर्किट भेटत आहे. कसे? पॅरलल. बरोबर आहे. दोन सर्किट कसे भेटत आहे? पॅरलल. मग आपण सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिणार? समजा अगोदर बघा, सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्याच्या अगोदर इथे स्टेटमेंट मानून घ्यायचे. काय करायचं? स्टेटमेंट मानून घ्यायचे. मग स्टेटमेंट कसं मानणार? पहिलं स्टेटमेंट मानणार पी स्टेटमेंट काय मानणार? S1 स्विच इज क्लोज. H1 स्विच इज क्लोज. किती स्विच आहे? 3 आहे. मग P झाला, Q पण घेणार. S2 स्विच इज क्लोज. आणि तिसरं स्विच आहे S3 स्विच इज क्लोज. या पद्धतीने आपल्याला दिले 3 स्विच. आता बघा, हे 3 स्विच दिलेले आहे. आता त्याच्यामधला वरचा स्विच आणि हे खालचे 2 स्विच एकमेकांना कसे आहे? पॅरलल आहे. एकमेकांना कसे आहे? पॅरलल. मग आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना कसं लिहिणार? सिम्बॉलिक फॉर्म हा बघा, पहिला जो स्विच S1 आहे म्हणजे स्विच आपण त्याला स्टेटमेंट P मानलं. हा पॅरलल आहे. म्हणजे कसं लिहिणार आपण? ऑर. पॅरलल म्हणजे काय लिहिणार? ऑर. ठीक आहे. आणि पॅरलल कोणाला आहे? तर या दोन स्विचला. कोणाला? S2 आणि S3ला. आणि हे दोघी स्विच कसे? सिरीजमध्ये आहे बघा. S2 आणि S3 हे स्विच कसे आहे? सिरीजमध्ये असेल तर आपण काय लिहितो? अँड. मग S2 म्हणजे कोण? S2 म्हणजे Q. अँड S3 म्हणजे कोण? R. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला काय करायचं आहे? सिम्बॉलिक फॉर्म झाला बघा. आता लिहायचं आहे अँड राईट इनपुट आउटपुट टेबल. मग इनपुट आउटपुट टेबल म्हणजे काय? जसं आपण ट्रूथ टेबल लिहित होतो तसंच इथे स्टेटमेंट दिले 3 PQR. बरोबर आहे. स्टेटमेंट किती आले? 3 PQR. या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, हा आपला स्टेटमेंट पॅटर्न झाला.
ठीक आहे. नंतर मग पहिल्यांदा काय घेणार, छोटा ब्रॅकेट म्हणजे ओपन ब्रॅकेट काय दिला आहे, क्यू अँड आर आणि त्यानंतर पूर्ण पॅटर्न पी ऑर क्यू अँड आर. हे झालं आपलं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं इनपुट आउट टेबलचं कन्स्ट्रक्शन. आता फक्त काय करायच्या, एंट्रीज टाकायच्या. ठीक आहे. कॉलम आला 1 2 3 4 आणि 5 कॉलम्स झाले. 3 स्टेटमेंट आहे पी क्यू आर, म्हणून पीच्या एंट्रीज येणार 4 टाइम टी 4 टाइम एफ. पीच्या एंट्रीज येणार 4 टाइम टी 4 टाइम एफ. ठीक आहे. आता आपण स्विचिंग सर्किट आहे म्हणून टीच्या ऐवजी काय लिहिणार, 1. टीच्या ऐवजी लिहिणार 1 म्हणजे 4 टाइम 1 4 टाइम 0. क्यूच्या एंट्रीज लिहिणार 2 टाइम 1 2 टाइम 0 आणि आरच्या एंट्रीज 1 0 1 0 1 0 1 0. ठीक आहे. आता क्यू अँड आर, अँड आहे कंजंक्शन आहे म्हणजे काय, बोथ एंट्रीज या 1 पाहिजे. बोथ एंट्रीज काय पाहिजे, 1. कोणाकोणाच्या, क्यू आणि आरच्या म्हणजे सेकंड आणि थर्ड कॉलममध्ये. सेकंड आणि थर्डमध्ये बघा, दोघी 1 असेल तर 1, अदरवाईज 0 0 1 0. दोघी 0 आहे म्हणून 0. इथे बघा दोन्ही 1 आहे, 0 0 आणि 0. दोघी एंट्री 1 असतील तर 1, अदरवाईज 0. त्यानंतर बघा कॉलम नंबर 5 पी ऑर क्यू अँड आर म्हणजे कॉलम नंबर 1चं कंजंक्शन आहे कोणासोबत, कॉलम नंबर 4 सोबत. कंजंक्शन ऑफ कॉलम नंबर 1 अँड कॉलम नंबर 4. आता डिसजंक्शन आहे, डिसजंक्शन आहे कोणाकोणाचं, कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 4. डिसजंक्शन काय सांगतं, ॲटलिस्ट 1 असेल, ॲटलिस्ट 1 एंट्री ही 1 असेल तर 1. ठीक आहे. बघा मग पी आणि क्यू अँड आरमधली दोघी एंट्री 1 आहे. ठीक आहे. ॲटलिस्ट 1 आहे. इथे पण बघा 1 0 1 येईल, 1 0 1 येईल, 0 1 1 येईल, 0 0 0 0 0 0 आणि 0 0. हा आला आपला इनपुट आउटपुट टेबल. काय झाला, इनपुट आउटपुट टेबल कोणाचा, या दिलेल्या स्विचिंग सर्किटचा. ठीक आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 दिला आहे बघा आपल्याला. सेकंड एक्झाम्पल, S1 डॅश S2 आणि S1 S2 डॅश. S1 डॅश S2 हे पॅरलल आहे कोणाला, S1 S2 डॅशला. टोटल स्टेटमेंट बघा किती आहे, स्विच 2च आहे. कोणते कोणते, S1 आणि S2 दोनच स्विच आहे म्हणजे स्टेटमेंट किती येणार, 2. मग पहिलं स्टेटमेंट पी काय येईल, S1 स्विच इज क्लोज. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी सांगितलं डोक्यावरती जर डॅश असेल तर याचा अर्थ काय, स्विच ओपन आहे किंवा स्विच ऑफ आहे. समजा दिलेल्या सर्किटमध्ये आता इथे बघा S2 दिला आहे, S1 दिला आहे, या दोघांच्या डोक्यावरती डॅश नाही आहे. पण समजा असे स्विच असतील की जे स्विच सगळे ओपन आहे, किंवा समजा इथे S3 असेल पण त्याच्या डोक्यावरती डॅश आहे. ठीक आहे. S3 असेल पण डोक्यावरती डॅश आहे म्हणजे स्विच कसा झाला, ओपन झाला. ठीक आहे. मग आपण लिहिताना इथं आर स्टेटमेंट म्हणजे काय लिहिणार, S3 स्विच इज क्लोज. लिहिताना क्लोजच लिहायचं, स्विच ओपन असला तरी लिहिताना काय लिहायचं, क्लोज. मग आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये निगेशन टाकून त्याला ओपन करणार. ठीक आहे. जसं आपण ट्रूथ टेबलमध्ये बघा नॉट जर आलेला असेल तर आपण स्टेटमेंट लिहिताना नॉट काढून टाकत होतो आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना त्या नॉटच्या ठिकाणी आपण काय घेत होतो, निगेशन. ठीक आहे. त्याच पद्धतीने बघा मग दिलेला स्विच सर्किट जे आहे ते दोन पॅटर्न हे एकमेकांना पॅरलल आहे. मग पहिला पॅटर्न बघा, मी मानून घेतला पीला मानलं स्विच S1 इज क्लोज, क्यूला मानलं स्विच S2 इज क्लोज. ठीक आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, मग सिम्बॉलिक फॉर्म बघा, पहिले जे 2 स्विच आहे पहिल्या पॅटर्नचे ते एकमेकांना कसे सिरीज आहे म्हणजे काय येईल, कंजंक्शन येईल. ठीक आहे. मग S1 डॅश, S1 म्हणजे काय, S1 म्हणजे काय, बघा आपला जो S1 डॅश आहे म्हणजे स्विच हा ओपन आहे. ठीक आहे. ठीक आहे. पण आपण पी लिहिणार काय, S1 स्विच इज क्लोज. हे पी आहे पण आपल्याला काय पाहिजे, डॅश म्हणजे क्लोज पाहिजे. म्हणजे इथं काय येईल, निगेशन पी येईल. बरोबर आहे. आपलं पी स्टेटमेंट काय आहे, S1 स्विच इज क्लोज, पण आपल्याला इथे काय दिलं आहे S1 डॅश आहे म्हणजे पीचं काय येणार, निगेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढे कंजंक्शन आहे. बरोबर आहे. आला
आणि कोण आहे S2. S2 म्हणजे कोण Q. S2 स्विच इज क्लोज म्हणजेच कोण Q. हे झालं पहिला ब्रॅकेट. हा झाला पहिला ओपन ब्रॅकेट. पुढे बघा हा पॅटर्न संपला, खाली आलो. ठीक आहे. आता हे दोघी पॅटर्न एकमेकांना कसे आहे पॅरलल आहे. पॅरलल आहे म्हणून काय येणार ऑर. ठीक आहे. आता दुसरा पॅटर्न बघा. S1 म्हणजे कोण P. ठीक आहे. या S1ला हा कसा आहे सिरीज आहे म्हणून अँड. आणि कोण S2 डॅश. S2 म्हणजे स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज. पण आपल्याला कसा दिला आहे S2 डॅश आहे म्हणजे याचं काय क्यूचं काय होणार निगेशन. क्यूचं काय होणार निगेशन. क्यू स्टेटमेंट दिलेलं होतं S2 स्विच इज क्लोज, पण आपला S2 कसा आहे ओपन आहे. बरोबर आहे. डॅश दिला आहे म्हणजे ओपन आहे म्हणजे क्यूचं काय येणार निगेशन. हा झाला आपला स्टेटमेंट पॅटर्न. आता याचा ट्रूथ टेबल बघा कसा येईल. दोनच स्टेटमेंट आहे. पहिला P दुसरा Q. आला PQ. त्याच्यानंतर दोघांचे पण निगेशन आहे बघा. Pचं पण निगेशन Qचं सुद्धा निगेशन. म्हणजे आपल्याला ते दोन कॉलम घ्यावे लागतील. निगेशन P त्यानंतर निगेशन Q. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कॉलम काय येईल मग. पुढचा कॉलम म्हणजे पहिला ओपन ब्रॅकेट निगेशन P अँड Q आणि दुसरा ओपन ब्रॅकेट P अँड निगेशन Q. ठीक आहे. चला दोन स्टेटमेंट झाले. दोघांचं निगेशन आहे, दोघी घेतले. त्याच्यानंतर पहिला ओपन ब्रॅकेट दुसरा ओपन ब्रॅकेट आणि त्याच्यानंतर दोघी ओपन ब्रॅकेटचा काय आहे डिसजंक्शन. म्हणजे पुढचा कॉलम येईल निगेशन P अँड Q ऑर P अँड निगेशन Q. ठीक आहे. हा कॉलम नंबर 6 हा 7. बघा आता Pच्या एंट्रीज काय येतील. Pच्या दोनच स्टेटमेंट आहे म्हणून Pच्या एंट्रीज येणार 1 1 0 0 1 1 0 0 आणि Qच्या एंट्रीज काय येतील मग 1 0 1 0. त्याच्यानंतर निगेशन ऑफ P बघा. निगेशन ऑफ P 1चा होईल 0 1चा 0 0चा 1 0चा 1. निगेशन Q 1चा 0 0चा 1 1चा 0 0चा 1. ठीक आहे. त्यानंतर निगेशन P अँड Q म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलममध्ये काय कंजंक्शन. दोघीही 1 असतील तर 1 अदरवाईज 0. बघा कंजंक्शन म्हणजे काय दोघीही 1 असतील तर 1 अदरवाईज 0. कॉलम नंबर 2 आणि 3 मध्ये बघा फक्त इथे दोघी 1 आहे म्हणून 1 आला अदरवाईज 0. त्याच्यानंतर कॉलम नंबर 6 बघा. इथे पण कंजंक्शन आहे. कॉलम नंबर 6 कोण कोण घ्यायचं बघा. P आणि निगेशन Q म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 4 मध्ये. कॉलम नंबर 1 आणि 4 मध्ये दोघीही 1 असतील तर 1 अदरवाईज 0. बघा 1 0 म्हणून 0 1 1 म्हणून 1 0 0 0 1 0 या पद्धतीने येईल. ठीक आहे. आता पुढे काय बघा निगेशन P अँड Q ऑर P अँड निगेशन Q म्हणजे कॉलम नंबर 5 आणि 6. 5 आणि 6 मध्ये काय आहे डिसजंक्शन म्हणजे ॲटलिस्ट 1. बघा 0 0 0 0 1 1 1 0 1 0 0 0. हा आला आपला इनपुट आउटपुट टेबल. ठीक आहे. फॉर द गिवन सर्किट. हा आपल्याला सर्किट दिला. हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आला. ठीक आहे. आणि हा त्याचा इनपुट आउटपुट टेबल. बघा एक्झाम्पल नंबर 3 दिलं आहे आपल्याला. आता या सर्किटमध्ये सर्किट बघून घ्या. करंटची डायरेक्शन बॅटरीपासून स्टार्ट होणार. या पॉईंटपासून इकडे वरती करंट जाणार, खाली पण करंट येणार आणि या सर्किटने असा फ्लो होणार. इथपर्यंत येणार, इथून लॅम्पकडे किंवा इथून या जंक्शनपासून असा वरती, इथून परत 2 ठिकाणी डिवाईड होणार. एक तर खालून येईल किंवा वरच्या बाजूने आणि असा लॅम्पपर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला जे स्विच दिले पहिला स्विच S1, दुसरा आहे S2 डॅश, तिसरा S3, S2 डॅश आणि S3 डॅश असे 5 स्विच दिलेले आहे. पण ॲक्च्युली ते 3च आहे. कोणते कोणते S1 S2 आणि S3. ठीक आहे. मग आपण S1साठी म्हणणार P काय म्हणणार स्विच S1 इज क्लोज. त्याच्यानंतर
क्यू मानणार स्विच S2 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट मानणार स्विच S3 इज क्लोज्ड. S3 इज क्लोज्ड. ठीक आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म बघा कसा येईल. सिम्बॉलिक फॉर्म बघा. आता इथून इथपर्यंत करंट, बॅटरीतून करंट इथपर्यंत आला. इथं आल्यानंतर करंट 2 ठिकाणी डिवाईड झाला, बरोबर आहे. इथे काय झालं, करंट 2 ठिकाणी डिवाईड झाला म्हणजे तो पॅरललमध्ये आला. एक वरच्या जंक्शनने गेला, एक खालच्या जंक्शनने गेला, बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला पॅरलल येणार आहे. ठीक आहे. आपण अगोदर वरचा पॅटर्न घेऊ S1. ठीक आहे. पहिला आला S1 म्हणजे कोण, P. आता Pच्या पुढे आलो आपण, Pच्या पुढे आलो म्हणजे काय होतं, सिरीज. पुढे आलो म्हणजे काय होतं, सिरीज. आणि पॅरलल गेलं तर पॅरलल म्हणजे खाली आलं तर पॅरलल म्हणजे ऑर घेणार. ठीक आहे. आता आपण पुढे आलो म्हणजे सिरीजमध्ये आलो. सिरीज म्हणजे अँड. सिरीज म्हणजे काय, अँड. म्हणून आपण घेतला अँड. पण पुढे आल्यानंतर काय झालं, 2 ठिकाणी परत डिवाईड झालं. परत काय झालं, 2 ठिकाणी डिवाईड झालं. ठीक आहे. मग अँडच्या पुढे आपण ब्रॅकेट टाकणार. 2 ठिकाणी डिवाईड झालं म्हणून ब्रॅकेट. सिंगल असतं तर आपण डायरेक्टली अँडच्या पुढे आपण लिहून टाकलं असतं. ठीक आहे. 2 ठिकाणी डिवाईड झालं. आता पहिला करंट कुठून गेला, S2 डॅशमधून. S2 म्हणजे कोण, Q. आणि डॅश म्हणजे काय होईल, Qचा निगेशन Q. आणि दुसरा कुठून आला, दुसरा पॅरलल आहे बघा. S2 डॅशला काय आहे, पॅरलल. पॅरलल म्हणजे काय येणार, ऑर. कोण आहे, S3 म्हणजे कोण, R. आला R. ठीक आहे. आता बघा, हे सर्किट संपलं, वरचं सर्किट संपलं. आता खालच्या सर्किटकडे या. आता इथून आपण वरती गेलो होतो म्हणजे हे वरचं अर्धा पार्ट झाला. ठीक आहे. आणि खाली येणार म्हणजे हा इथून दुसरा पार्ट. म्हणजे आपण इथे मोठा ब्रॅकेट देणार, बरोबर ना. पहिला पॅटर्न वरचा आणि दुसरा पॅटर्न खालचा. हे दोघी सर्किट कसे आहे, एकमेकांना पॅरलल आहे. दोघी कसे एकमेकांना पॅरलल, म्हणून दोघांच्या मध्ये येणार ऑर. इथे लक्षात, दोघांच्या मध्ये काय येणार, ऑर. आता ऑर नंतर पुढे आल्यानंतर काय होतं, हे दोघी स्विच एकमेकांना सिरीज आहे. हे दोघे स्विच एकमेकांना कसे आहे, सिरीज. म्हणून काय येणार, अँड. मग S2 डॅश म्हणजे S2चा डॅश म्हणजे Qचं निगेशन. सिरीजमध्ये आहे म्हणून अँड. ठीक आहे. हे दोघे सिरीजमध्ये आहे म्हणून अँड. S3चा डॅश, S3 म्हणजे कोण, R. आणि डॅश असल्यामुळं आरचं सुद्धा निगेशन. ठीक आहे. सिंपल आहे बघा. S2चा डॅश म्हणजे हा स्विच कसा आहे, ओपन आहे. हा पण स्विच कसा आहे, S3 डॅश म्हणजे ओपन आहे. म्हणजे ह्या सर्किटनं, खालच्या सर्किटनं करंट फ्लो होणार नाही आहे, बरोबर आहे. खालच्या सर्किटने करंट फ्लो होणार नाही आहे. फक्त करंट कुठून फ्लो होईल, आता वरच्या सर्किटने. ही खालचं सर्किट फक्त आपल्यासाठी एक काय म्हणता, एक अडवणूक किंवा. ठीक आहे. आता आपण इनपुट आउटपुट टेबल काढू. 3 स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट येणार P, दुसरं Q, तिसरं R. ठीक आहे. 3 स्टेटमेंट आहे, P, Q, R. पहिलं स्टेटमेंट घेतलं P, दुसरं Q, तिसरं R. त्याच्यानंतर निगेशन बघा कोणाचं आहे, Qचं आणि Rचं निगेशन आहे. निगेशन Q, निगेशन R. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला ओपन ब्रॅकेट घेणार, निगेशन Q और R. निगेशन Q और R झाला पहिला ओपन ब्रॅकेट. त्याच्यानंतर पहिला क्लोज ब्रॅकेट, हा ब्रॅकेट ओपनच्या बाहेर आलो, एक्सपांड झालो. पहिला क्लोज ब्रॅकेट. पहिला क्लोज ब्रॅकेट आहे P अँड निगेशन Q और R. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ब्रॅकेट. दुसरा ब्रॅकेट काय आहे, निगेशन Q अँड निगेशन R. निगेशन Q अँड निगेशन R. आणि त्यानंतर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न. त्यानंतर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न. मग पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न काय आहे, P अँड, माझ्याकडे जागा कमी आहे, इथं होता निगेशन Q अँड निगेशन R. त्याच्यानंतर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न P अँड निगेशन Q और R और
निगेशन क्यू अँड निगेशन आर. ठीक आहे, हा आला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न. टोटल कॉलम बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. टोटल नंबर ऑफ कॉलम्स आले 9. ठीक आहे, आपण चार्ट आखडून घेऊ. ठीक आहे, बघा आता 3 स्टेटमेंट आहे म्हणून पीच्या एंट्रीज येणार 4 टाइम 1 4 टाइम 0. बरोबर आहे, 4 टाइम 1 4 टाइम 0. ठीक आहे, त्यानंतर क्यूच्या एंट्रीज काय येतील मग 2 टाइम 1 2 टाइम 0 2 टाइम 1 2 टाइम 0. त्यानंतर आरच्या एंट्रीज येणार 1 0 1 0 1 0 1 0. ठीक आहे, आता त्यानंतर पुढचा कॉलम आहे निगेशन क्यू. निगेशन क्यू बघा, निगेशन क्यू 2 टाइम 0 2 टाइम 1 2 टाइम 0 2 टाइम 1. ठीक आहे, निगेशन क्यू 1चं निगेशन 0 1चं 0 0चं 1 या पद्धतीने. निगेशन आर बघा, 1चं निगेशन 0 0चं निगेशन 1 1चं निगेशन 0 0चं 1 0 1 0 1 या पद्धतीने येणार आरचं निगेशन. ठीक आहे, आता पुढे निगेशन क्यू अँड आर बघा. निगेशन क्यू आणि आर म्हणजे चौथ्या आणि तिसऱ्या कॉलममध्ये वापरायचं आहे डिसजंक्शन. म्हणजे ॲटलिस्ट 1 काय पाहिजे, ॲटलिस्ट 1 पाहिजे 1 म्हणजे ॲटलिस्ट 1 एंट्री पाहिजे 1. बघा 1 0 1 0 0 0 दोघी 1 आहे. 0 1 1 1 0 1 0 0 0 1 1 1 आणि 0 1 1. ठीक आहे, हा आला आपला 6वा कॉलम. 7वा बघा, म्हणजे 6व्या कॉलमला निगेशन क्यू और आरला कंजंक्शन आहे कोण पी. म्हणजे पहिला कॉलम आणि 6वा कॉलम यांच्यामध्ये वापरायचं आहे कंजंक्शन. म्हणजे दोघीही एंट्रीज काय पाहिजे 1 तर 1 अदरवाईज 0. बघा 1 1 1 येणार 1 0 0 1 1 येणार 1 1 1 1. पुढे 0 1 0 0 0 0 1 0च आणि 0 1 0च. ठीक आहे, हा आला 7वा कॉलम. आता 8वा बघा, निगेशन क्यू अँड निगेशन आर. निगेशन क्यू अँड निगेशन आर म्हणजे चौथ्या आणि 5व्या कॉलममध्ये वापरायचं आहे निगेशन डिसजंक्शन कंजंक्शन. हां, चौथ्या आणि 5व्या कॉलममध्ये वापरायचं आहे कंजंक्शन. म्हणजे बोथ एंट्रीज 1 असेल तर 1 अदरवाईज 0. बघा मग 0 0 0 1. हां, हे दोघी कॉलम बघा, बोथ एंट्रीज 1 असेल तर 1 अदरवाईज 0 0 0 0 आणि 1. ठीक आहे, अशा प्रकारे कॉलम नंबर आला 8. आता लास्ट कॉलम नंबर राहिला आहे 9. ठीक आहे, म्हणजे दिलेला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे काय घेणार आपण, दिलेला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन क्यू ऑर आर. बघा म्हणजे कॉलम नंबर 7 ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर म्हणजे कॉलम नंबर 8. कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 8 मध्ये वापरायचं आहे आपल्याला डिसजंक्शन. म्हणजे ॲटलिस्ट 1 असेल तरी 1. बघा 1 0 0 0 1 0 1 1 1 1 0 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 बघा 0 0 0 0 0 0 0 0 0 आणि 0 1 1. ठीक आहे, बरोबर नाही, दोघांमध्ये ॲटलिस्ट 1 पाहिजे. बघा 1 1 1 आला, 0 0 आहे म्हणून 0 1 0 आहे म्हणून 1 दोघी 1 आहे म्हणून 1 दोघी 0 आहे म्हणून 0 दोघी 0 आहे 0 दोघी 0 आहे 0 आणि 1 0 1. या पद्धतीने आपल्याला दिलेल्या सर्किटचा इनपुट आउटपुट टेबल करता येईल. ठीक आहे,
त्यानंतर आपण बघू पुढचं एक्झाम्पल नंबर 4. बघा या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल नंबर 4चं सर्किट दिलेलं आहे. आपण सर्किट ड्रॉ केलेलं आहे. आता फक्त राहिलेलं काय, करंट डायरेक्शन. या पद्धतीने करंटच्या डायरेक्शन येतील. करंटचे डायरेक्शन देताना फक्त लक्षात ठेवायचं, करंट इथून स्टार्ट होणार आणि आपल्याला सर्व डायरेक्शन अशा पाहिजे, इकडे कशा आल्या पाहिजे, इकडे. ठीक आहे, लेफ्टकडून राईटकडे. ठीक आहे. आता दिलेल्या सर्किट बघा, दिलेल्या सर्किटमध्ये पहिला स्विच आहे S1, दुसरा S2, S3 आणि S1 डॅश, एकाचाच डॅश आहे. ठीक आहे. 3 सर्किट दिले, कोणते S1, S2 आणि S3. म्हणजे आपल्याला 3 स्टेटमेंट घ्यावं लागणार आहे. पहिलं स्टेटमेंट घेणार मग P. पहिलं स्टेटमेंट घेणार P काय, स्विच कोणता स्विच घेणार, S1. स्विच S1 इज क्लोज. सॉरी ती राहिला. स्विच S1 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर दुसरा घेणार Q. स्विच S2 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर तिसरा घेणार R. स्विच S3 इज क्लोज. हे आले आपले 3 सर्किट. आता सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म घेताना बघा, इथून करंट आपला फ्लो झाला, बरोबर आहे. इथपर्यंत आल्यानंतर 2 ठिकाणी तो डिवाईड झाला. करंट काय याला 2 ठिकाणी डिवाईड झाला म्हणजे त्याच्यामध्ये ते असणारे पॅरलल, बरोबर आहे. डिवाईड झाला म्हणजे एकमेकांना पॅरलल गेले. आता पॅरलल कोण आहे, S1 आणि S2. म्हणजे आपण कसं लिहिणार, S1 म्हणजे P पॅरलल आहे म्हणून, और S2 म्हणजे Q, बरोबर आहे. 2 ठिकाणी आले म्हणून पॅरलल. आता पुढे बघा, पॅरलल आल्यानंतर दोघी करंट परत एक ठिकाणी आले. या दोघांच्या पुढे म्हणजे काय, कंजंक्शन सिरीज, बरोबर आहे. दोघांच्या पुढे म्हणजे कंजंक्शन सिरीज म्हणून आला अँड. ठीक आहे. अँड आल्यानंतर कोण, S2. अँड आल्यानंतर कोण, S2. आणि S2च्या पण काय आहे, पुढे. S2च्या काय आहे, पुढे, म्हणून परत काय, अँड. आणि अँडला परत 2 आहे, कोण, हे दोघी कसे आहे, पॅरलल. मग पहिलं आहे S3 आणि एक आहे S1 डॅश. अगोदर आपण S1 डॅश घेऊ. S1 डॅश म्हणजे काय, निगेशन P आणि पॅरलल आहे म्हणून R. S3 म्हणजे कोण, R, बरोबर आहे. हे दोघी स्विच कसे आहे, एकमेकांना पॅरलल आहेत म्हणून आपण R घेतला. याच्या पुढे आलो म्हणजे सिरीजमध्ये आलो. सिरीजमध्ये कोण आहे, S2 म्हणून अँड घेतला. अँडच्या पण पुढे गेलो म्हणजे परत कोण आला, अँड. आणि अँड घेतल्यानंतर पुढची दोघी स्विच कशी आहे, पॅरलल म्हणून घेतला R. हा आला आपला सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. हां, एक मिनटं, S2 आपण डायरेक्ट S2 लिहिला. S2 म्हणजे कोण, Q. आता 3 स्टेटमेंट आहे म्हणून एंट्रीज येणार PQR. ठीक आहे. निगेशन बघा कोणाकोणाचं आहे, निगेशन फक्त Pचं आहे म्हणजे निगेशन P. त्याच्यानंतर पहिला ओपन ब्रॅकेट P और Q. त्यानंतर ओपन ब्रॅकेटच्या पुढे या P और Q अँड Q. पुढचा ब्रॅकेट आला P और Q. ह्या ओपन ब्रॅकेटला कंजंक्शन आहे Qचं. ठीक आहे. त्यानंतर हा एक ब्रॅकेट घेऊन टाका, कोणता, निगेशन P और Q. ठीक आहे. निगेशन P और R आहे, निगेशन P और R. बघा, आपण पहिलं हे स्टेटमेंट घेतलं, नंतर एवढं घेतलं, नंतर हे स्टेटमेंट घेतलं. आता ह्या दोघांचं काय करायचं आहे, कंजंक्शन. ठीक आहे. पुढचा कॉलम काय येईल, P और Q अँड Q. P और Q अँड Q आणि परत अँडला कोण, हा ब्रॅकेट.
निगेशन पी ऑर आर. ठीक आहे, निगेशन पी ऑर. बघा आता 3 स्टेटमेंट आहे म्हणून पीच्या एंट्रीज येणार 4 टाइम 1, 4 टाइम 0, बरोबर आहे. नंतर क्यूच्या येणार 2 टाइम 0 आणि 2 टाइम 1. आपण टाकू. या पद्धतीने आपण टेबल ड्रॉ करून घेतला. थोडा वरती देतो मी. पी ऑर क्यू अँड क्यू अँड पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न घ्यायचा आहे, निगेशन पी ऑर आर. ठीक आहे, बघा या पद्धतीने आपण ट्रूथ टेबलचा चार्ट, इनपुट आउटपुट टेबलचा चार्ट ड्रॉ केला आहे. आता 3 स्टेटमेंट आहे म्हणून पीच्या एंट्री देणार 4 टाइम 1, 4 टाइम 0. ओके, 4 टाइम 1, 4 टाइम 0. नंतर क्यूच्या एंट्री देणार 2 टाइम 1, 2 टाइम 0, 2 टाइम 1, 2 टाइम 0. आरच्या एंट्री देणार 1 0, 1 0, 1 0, 1 0. ठीक आहे. त्यानंतर पुढचा कॉलम आहे निगेशन पी. निगेशन पी बघा, पीचं निगेशन म्हणजे 4 टाइम 0, 4 टाइम 1. ओके, त्याच्यानंतर पी ऑर क्यू पहिले दोन्ही कॉलम यांच्यामध्ये वापरायचं आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय, ॲटलिस्ट 1 एंट्री ही 1 पाहिजे तर 1, अदरवाईज 0. बघा ॲटलिस्ट 1 एंट्री, दोघी 1 आहे, इथे पण दोघी 1 आहे, 1 0 म्हणून 1, 1 0 1, 0 0. पुढचे बघा 0 1 1, 0 1 1, 0 0 0, 0 0 0 या पद्धतीने. ठीक आहे. आता बघा पी ऑर क्यू म्हणजे कॉलम नंबर 5 अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 2. म्हणजे 2 आणि 5 मध्ये आपल्याला वापरायचं आहे कंजंक्शन. म्हणजे बोथ एंट्रीज 1 असतील तर 1, अदरवाईज 0. बघा पहिल्या दोघी एंट्री 1 आहे, 1 1 आहे, 0 1 आहे, 1च एंट्री 1 आहे, इथे पण 1च एंट्री आहे. सॉरी 1 एंट्री असेल 1 तर 0. बोथ एंट्रीज पाहिजे आपल्याला 1. इथे बोथ एंट्रीज 1 आहे. ठीक आहे. इथे बघा दोघी एंट्री 1 आहे, इथं दोघीही 0च आहे, इथे पण दोघीही 0च आहे. ठीक आहे. या पद्धतीने आला आपला कॉलम नंबर 6. आता कॉलम नंबर 7 बघा, निगेशन पी ऑर आर. निगेशन पी ऑर आर म्हणजे 3 आणि 4 मध्ये वापरायचं आहे डिसजंक्शन. ॲटलिस्ट 1 एंट्री 1 पाहिजे. बघा ॲटलिस्ट 1 एंट्री 1 पाहिजे तर 1, नाहीतर 0. बघा 0 0 0, 1 1 1, 0 1 1, 1 1 1 आणि 0 1 1 आला. 3 आणि 4 मध्ये वापरायचं होतं डिसजंक्शन आणि ॲटलिस्ट 1 एंट्री 1 असेल तर 1, अदरवाईज 0. ठीक आहे. आता कॉलम नंबर 8 पी ऑर क्यू अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 6 आणि अँड निगेशन पी ऑर आर म्हणजे 7. म्हणजे 6 आणि 7च्या मध्ये वापरायचं आहे कंजंक्शन. बोथ एंट्रीज 1 असतील तर 1, बोथ एंट्रीज 1 असतील तर 1, अदरवाईज 0. बघा 1 1 आहे, 1 येईल, 1 0 आहे, 0 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 1 आहे, 0 येईल, दोघी एंट्री 0 आहे, 0 येईल, दोघी एंट्री 1 आहे, 1, दोघी एंट्री 1 आहे, 1, 1 0 1 1 म्हणून 0 आणि इथं पण दोघी एंट्री 1 नाही म्हणून 0. ठीक आहे. या पद्धतीने आला आपला इनपुट आउटपुट टेबल. बघा ओके. आता हे काय असतं बघा, हे काय असतं म्हणजे बघा आपल्याला जे स्विच दिले ना पी क्यू आर आहे, निगेशन आहे. आता याच्यापैकी कोणते कोणते स्विच ऑन असेल तर आपला करंट म्हणजे बल्ब ग्लो होणार आहे ते दिसतं आहे. समजा आपला स्विच S1 पण ऑन असेल, S2 म्हणजे क्यू पण ऑन असेल, आर म्हणजे S3 पण ऑन असेल आणि निगेशन पी हा 0 दिला आहे म्हणजे पी काय आहे, ऑन आहे. ठीक आहे. म्हणजे तिघही स्विच ऑन असतील तर बल्ब ग्लो होतं आहे. इकडे बघायचा तर बल्ब ग्लो होतं आहे, हा इथे 1
आता इथे 0 आला आहे म्हणजे काय, P आणि Q स्विच चालू असेल म्हणजे S1 S2 चालू असेल, पण S3 जर बंद असेल तर बल्ब ग्लो होणार नाही. आपण बघू ना काय होतं बघा. S1 S2 ऑन आहे, हा S1 ऑन आहे, S2 ऑन आहे म्हणजे करंट इथून पण फ्लो होणार आहे, इथून फ्लो होणार आहे. पण S3 R म्हणजे कोण, S3 हा कसा आहे 0 म्हणजे ऑफ आहे. S3 कुठे, हा बघा हा S3. हां म्हणजे बघा एक तर करंट असा येईल इथून असा इथे येऊन पुढे हा ऑफ आहे म्हणजे करंट पुढे जात नाही. किंवा मग काय होईल, इथून करंट येतोय असा आला असा इथून इथे, आता हा S1 डॅश म्हणजे हा काय आला, ऑफ आला म्हणजे इथे पण करंट काय होतं आहे, बंद होतं आहे. ठीक आहे. किंवा आता खालच्या बघा S2 आपला ऑन आहे. S2 काय आहे, ऑन म्हणजे Q ऑन आहे, इथून करंट फ्लो झाला. S2 ऑन आहे म्हणजे इथून पण करंट पुढे आला. पण S3 म्हणजे कोण, R कसा आहे, ऑफ म्हणजे करंट इकडून पण फ्लो होत नाही आहे, खालून इथपर्यंत करंट इथपर्यंत आला. S1 डॅश म्हणजे इथून पुढे पण करंट जात नाही आहे. ठीक आहे. इथे लक्षात म्हणजे आपला बल्ब ग्लो होणार नाही. याच्यासाठी काय, तिघही बल्ब बघा खाली पण अजून एक ठिकाणी ऑन आला आहे बघा, 2 ठिकाणी. इथे काय म्हणजे S1 क्लोज असला तरी चालतो आहे बघा, P म्हणजे कोण, S1 क्लोज असला तरी चालतो आहे, पण कोण ऑन पाहिजे, Q आणि R ऑन पाहिजे बघा. Q म्हणजे S2 म्हणजे हा S2 करंट असा येतो आहे, S2 ऑन आहे, हा बघा इथं S2 ऑन आहे आणि R म्हणजे कोण, S3 पण ऑन आहे बघा. करंट पूर्ण अशा पद्धतीने फ्लो झाला, आपला बल्ब लागणार आहे. ठीक आहे. ओके, पुढचं एक्झाम्पल घेऊ. बघा एक्झाम्पल नंबर 5 दिलं आहे आपल्याला. याप्रमाणे सर्किट दिलेलं आहे, आपण त्याला नावं देऊ. पहिला आहे S1, पहिला स्विच आहे S1. त्याच्यानंतर दोघी आहे S1 डॅश आणि S2 डॅश. S1ला हे दोघी कसे आहे, पॅरलल, त्यांना नाव आहे S1 डॅश S2 डॅश. त्याच्यानंतर खाली परत पॅरलल आहे S1 आणि S2 या पूर्ण सर्किटला. हे बघा इथून हे दोघी डायरेक्ट पॅरलल आहे म्हणजे वरच्या पूर्ण सर्किटला खाली पॅरलल दिलं आहे S1 आणि S2 आणि करंटची डायरेक्शन या पद्धतीने. ठीक आहे. याप्रमाणे करंट फ्लो होणार आहे. बघा आपल्याला किती स्विच दिले, 2च, S1 आणि S2 2च स्विच आहे म्हणजे आपल्याला 2च P आणि Q 2 स्टेटमेंट घ्यायचे आहे. पहिला आला P म्हणजे काय, स्विच S1 इज क्लोज, S1 इज क्लोज. आणि दुसरा आला स्विच S2 इज क्लोज. याप्रमाणे आपले 2 स्विच आलेले आहे. ठीक आहे. आता बघा सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म बघा. आता इथून करंट येतोय, इथून 2 डिवाइड होत आहे. इथे काय होते, 2 ठिकाणी डिवाइड होते म्हणजे वरचं आणि खालचं 2 सर्किट एकमेकांना पॅरलल येणार. ठीक आहे. मग आता वरच्या सर्किटमध्ये सुद्धा परत 2 सर्किट आहे, वरच्या सर्किटला सुद्धा 2 सर्किट आहे आणि ते दोघी एकमेकांना पॅरलल आहे. म्हणजे S1ला पॅरलल कोण आहे, S1 म्हणजे P, पॅरलल म्हणजे R आणि S1ला पॅरलल आहे S1 डॅश S2 डॅश. बरोबर आहे. S1ला पॅरलल S1 डॅश S2 डॅश. S1 डॅश म्हणजे निगेशन Q. आता S1 आणि S2 हे दोघी सिरीज आहे. बरोबर आहे. S1 आणि S2 बघा समोर आहे, S1च्या पुढे S2 आहे म्हणजे सिरीज आहे. सिरीज म्हणजे अँड निगेशन P आणि निगेशन Q. ओके. आता बघा वरचं सर्किट कंप्लीट झालं. ओपन ब्रॅकेट वापरला गेला म्हणून क्लोज ब्रॅकेट घेतला. आता वरच्या सर्किटला हे सर्किट कसं आहे, पॅरलल. बरोबर. वरच्या सर्किटला, अप्पर सर्किटला लोअर सर्किट कसं आहे, पॅरलल म्हणजे आपण घेतला ऑर घेतल्यानंतर बघा हे दोघी सर्किट सिरीजमध्ये आहे. हे दोघी स्विच कसे आहे, सिरीज आहे. सिरीज आहे म्हणजे काय घेणार, अँड S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, हे दोघे आले सिरीजमध्ये. याप्रमाणे आला आपला सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. आता बघा स्विच किती दिले, 2च आहे.
स्टेटमेंट आले आपले 2. म्हणजे आपल्याला घ्यायची पहिला कॉलम P आणि दुसरा कॉलम घ्यायचा आहे Q. त्याच्यानंतर पहिला ओपन ब्रॅकेट निगेशन आहे बघा, निगेशन घ्यावं लागेल. निगेशन P निगेशन Q. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला ओपन ब्रॅकेट निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे. त्याच्यानंतर हा होल ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट तो येईल P और निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा ब्रॅकेट येईल P अँड Q, P अँड Q आणि शेवटचा कॉलम येईल होल स्टेटमेंट पॅटर्न. होल स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे P और निगेशन P अँड निगेशन Q त्याला ऑर आहे बघा, डिसजंक्शन दिलं आहे ऑर P अँड Q. ठीक आहे. याप्रमाणे आपले टोटल कॉलम आले 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ कॉलम्स आले 8. ठीक आहे. आता 2 स्टेटमेंट आहे, 2च स्टेटमेंट आहे म्हणून Pच्या एंट्रीज येणार 1 1 0 0 आणि Qच्या एंट्रीज येणार 1 0 1 0. ठीक आहे. नंतर निगेशन 1 1चं होणार 0 0 0 0चं होणार 1 1. निगेशन Q 1चा होणार 0 0चा 1 1चा 0 0चा 1. ओके. नंतर निगेशन P अँड निगेशन Q म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 4 मध्ये वापरायचं आहे कंजंक्शन. म्हणजे बोथ एंट्रीज काय पाहिजे 1 अदरवाईज 0. बघा, बोथ एंट्रीज पाहिजे 1 अदरवाईज 0. पुढे P और निगेशन P अँड निगेशन Q म्हणजे पहिला कॉलम आणि पाचवा कॉलम यांच्यामध्ये वापरायचं आहे डिसजंक्शन. म्हणजे ॲटलिस्ट 1 असेल तरी 1 येणार. बघा 1 आहे 1 0 म्हणजे 1 येणार. दोघी एंट्री 0 आहे म्हणून 0. इथे ॲटलिस्ट 1 आहे म्हणून 1. ठीक आहे. त्यानंतर कॉलम नंबर 7 P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 2 मध्ये आपल्याला वापरायचं कंजंक्शन. बोथ एंट्रीज 1 पाहिजे. बघा पहिलीच फक्त दोघी एंट्रीज 1 आहे, बाकी सर्व 1 नाही आहे बोथ एंट्रीज. म्हणजे पहिला आला 1, खालच्या तिन्ही एंट्रीज येणार 0. नंतर कॉलम नंबर 8 बघा, कॉलम नंबर 8 काय म्हटलं आहे P और निगेशन P अँड निगेशन Q म्हणजे कॉलम नंबर 6 और P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 7. म्हणजे काय 6 आणि 7च्या मध्ये काय आलं आहे ऑर. बरोबर आहे. ऑर म्हणजे काय ॲटलिस्ट 1 एंट्रीज जर 1 असेल तर 1 अदरवाईज 0. बघा दोघी एंट्रीज 1 आहे 1 येईल. ॲटलिस्ट 1 आहे बघा 1 येईल. इथे बोथ एंट्रीज 0 आहे म्हणून 0 येईल आणि इथं ॲटलिस्ट 1 आहे म्हणून काय येणार 1. या पद्धतीने आपला एक्झाम्पल नंबर 1 एक्झाम्पल एक्झरसाइज 1.5चं एक्झाम्पल नंबर 1 ची पहिला क्वेश्चन संपला आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघू क्वेश्चन नंबर 2.